बातमी पुण्यातून येरवडा कारागृहात हाणामारी झाली, ज्यात एका आरोपीचा मृत्यू झाला। 15 डिसेंबरला येरवडा कारागृहात एका आरोपीला मारहाण झाली होती। आरोपी विशाल कांबळे याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते। आकाश चंडालिया, दीपक रेड्डी असं मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं आहेत। ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची घडामोड। सूरज चव्हाण यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन कोकाटेंची भेट घेतली। सूरज चव्हाण यांनी कोकाटेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। पक्ष कोकाटेंच्या पाठीशी आहे। लवकरच वरिष्ठ नेतेही कोकाटे यांची भेट घेतील अशी माहिती सूरज चव्हाण यांनी दिली। तर काही जणांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सुद्धा सूरज चव्हाण यांनी केला। माणिकराव कोकाटे साहेबांची भेट त्या ठिकाणी घेतली। त्यांची तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी एवढीच मी प्रार्थना करतोय आणि लवकर बरे होतील हा विश्वासही मला आहे। लवकरच वरिष्ठ नेते सुद्धा भेट घेतील। निवडणुकीच्या धावपळीमुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या गावाला बिझी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माणिकराव कोकाटे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि भविष्यात नेते सुद्धा येऊन या ठिकाणी जातील। काही स्वयंघोषित समाजसेवक आहेत, काही रिचार्जवर चालणारे लोक आहेत आणि काही मित्र, काही शत्रू अशी लोक आहेत जे जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचं काम करतात।